नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले. खरं तर जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी अस्तित्वाची, तर नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची होती. नक्की या जावळी तालुक्यामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांतजी जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय पवार. मग दोघांचंही स्वागत आहे आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. साधारणपणे सर्वात धक्कादायक जो निकाल लागला तो लागला कुसुंबी गटाचा. इथं अनपेक्षित असा निकाल लागला. नक्की काय कारण असतील की या कुसुंबी गटामध्ये एवढा अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागला? कुसुंबी गटातल्या निकालाची जी बीज आहेत ती मेढा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रोवली गेली होती. त्या निवडणुकीमध्ये विरोधकांना कॉन्फिडन्स आला की आपण जर एकत्र आलो तर आपण जिंकण्यापर्यंत पोहोचू शकतो, आणि त्या निवडणुकीपासून विरोधकांनी एकत्र येत ही मोर्चेबांधणी केली. कुसुंबी जिल्हा परिषद गटाचा आपण जर विचार केला तर कुसुंबी जिल्हा परिषद गट हा प्रस्थापित असलेले ज्ञानदेव रांजणे हे तिथं उमेदवार होते. त्यांच्याकडं जिल्हा बँकेचं संचालकपद आहे. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या पत्नी होत्या. ह्या सगळ्या सत्ता, पैसा, सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर असताना देखील त्यांचा इथं धक्कादायक पराभव झालेला आहे. म्हणजे आपण निकालाच्या अगोदर जेव्हा मतदान प्रक्रिया सुरू होती तेव्हा जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटत होतं पत्रकारांनासुद्धा की ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणे ह्या विजयी होतील. क्रॉस वोटिंगचा फटका होऊन शिवसेनेचे 2 गण ताब्यात जातील. मात्र अर्चना रांजणेंचा विजय होईल. परंतु शिवसेनेने याच्यासाठी एक मायक्रो प्लॅनिंग तयार केलं. नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून जोशीसाहेब म्हटले त्या पद्धतीनं तिथं विरोधकांना म्हणण्यापेक्षा शिवसेनेला फार मोठं यश आल्यामुळं बळ मिळालं होतं की आपण कुठंतरी ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोचू शकतो आणि आपण यश मिळवू शकतो. त्या पद्धतीनं अंकुश कदम जे आहेत त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केलं, आणि मायक्रो प्लॅनिंगमध्ये त्यांनी जे रांजणेंनी दुखावलेले घटक होते किंवा जे राजकारणी कार्यकर्त्यांमधले जे दुखावलेले कार्यकर्ते होते रांजणेंनी, ते सगळे अंकुश कदमांनी गोळा केले. आणि त्यांना त्या गोळा करताना शशिकांत शिंदेंची एक साथ मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा वचपा शशिकांत शिंदे यांना काढायचा होता. त्यामुळे त्यांनी मेढा नगरपंचायतीमध्ये अलायन्स न करता नगरपंचायत लढल्यानंतर काय तोटा होतो हा शशिकांत शिंदेंना तोटा जाणवलेला होता. एका सीटवर त्यांना नगरसेवक फक्त निवडून आणता आला होता. मात्र अंकुश कदमांनी 5 जागा निवडून आणल्या होत्या. त्यामुळं शशिकांत शिंदेसुद्धा अलर्ट झाले आणि त्यांनी एक मोड मानण्याच्या दृष्टीनं जर आपल्याला आपला विरोधक थोपवायचा असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, ही त्यांना एक, मी म्हणतो की एक राजकारणातलं एक सुज्ञपणाने त्यांनी एक पाऊल उचललं. आणि तिथं त्यांनी एक कुसुंबी गटामध्ये शिवसेनेला गट सोडला आणि मस्वे गट हा स्वतःकडे घेतला. आणि मग कुसुंबी गटातली मोड बांधताना त्यांनी बापूराव पाटलांसारखे माजी सभापती जे आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत, त्यांच्यासारखी मंडळी सगळी शिवसेनेबरोबर जोडली गेली. आणि मग धरणग्रस्त कृती समिती, बोंडारवाडी कृती समिती आणि बोंडारवाडी कृती समितीच्या आसपासची जी गावं आहेत, बोंडारवाडी असेल, तुमचं व्हायटे असेल, भुतेघर असेल, डांगरेघर असेल, केडंबे असेल, या सर्व गावांमधून हा एक रोष जाणवतोय. तो मतदानातनं दिसतोय आपल्याला. मोठ्या प्रमाणामध्ये जर आंबेघर गणामध्येच ज्ञानदेव रांजणेंचं एक विकासात्मक काम असताना देखील त्यांना फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. म्हणजे प्रत्येक गावाची जर आकडेवारी घेतली तर त्यांच्या प्रत्येक आंबेघरमधल्या प्रत्येक गावामध्ये ते बॅकफुटवर आहेत. आणि आंबेघर गणामधून ते बॅकफुटवर आल्यामुळं त्यांचा कुसुंबी गणामध्ये थोडाफार शिरकाव झाला. त्यांनी मतदान कव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण निसटता पराभव त्यांना 180 मतांनी स्वीकारावा लागला. याच्यामध्ये अंकुश कदमांचं मायक्रो प्लॅनिंग, केळघरमधील पार्टे फॅमिलीनं जे जीव ओतून काम केलं त्याचा एक प्रभाव दिसतो, आणि बोंडारवाडी कृती समितीतील सर्व कार्यकर्ते हे एकवटल्यामुळं ज्ञानदेव रांजणेंना हे सगळं चक्रव्यूह भेदता आलं नाही. आणि शेवटी त्यांचा आज आपल्याला दिसताना 180 मतांनी तरी पराभव दिसतो. नक्कीच पहिल्या फेरीपासून कुसुंबी गटाचा जर आपण विचार केला की पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या फेरीपर्यंत शिवसेनेचं जे लीड होतं ते कुठंच कमी झालेलं नाही. आणि तिथंच पहिल्या फेरी 1-2 फेऱ्यानंतरच निकालाचा कल जवळजवळ स्पष्ट झाला. तर याच्यामध्ये 1-2 मुद्दे किती इफेक्टिव्ह ठरले की एक पहिला मुद्दा बोंडारवाडी धरणाचा, आणि दुसरा मुद्दा आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तिथं झालेल्या सभेचा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा लावण्यात आली. ते शिवसेनेला एक पॉलिटिकल
इमेज क्रिएट करायची होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्यासाठी येऊ शकतात धावून, आणि कार्यकर्त्यांना एक बळ द्यायचं होतं, कार्यकर्त्यांना भयमुक्त करायचं होतं. तो त्यांचा प्रयत्न होता, तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आता बोंडारवाडी कृती समिती आणि लगतच्या केडंबे परिसरामधून उमेदवारी कविता ओंबळेंची होती शिवसेनेची, की जे एकनाथ ओंबळेंच्या पत्नी आहेत. एकनाथ ओंबळेंचं एक सामाजिक काम तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्या प्रभावामध्ये मुंबईकर मंडळींचा एक मोठा रोल आहे, की मुंबईकर मंडळींमधून एक उठाव झाला की आपण कविता ओंबळेंसारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेला संधी दिली पाहिजे, त्यांच्याकडून विकासात्मक आपण एक विचार करून त्यांना संधी देणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं तो प्रयत्न झाला. आणि मग एकंदरीत सगळी ताकद एकवटल्यानंतर ज्ञानदेव रांजणे हे त्या ताकदीच्या विरोधामध्ये काम करत होते. त्यांना अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये ते पाऊल उचलत होते, परंतु त्यांना तेवढं सक्सेसफुल पाऊल उचलता आलं नाही आणि मतदान कव्हर करता आलं नाही. जर आपण बघितलं तर आंबेघर हे त्यांचं स्वतःचं गाव आहे. ओंबळे ज्या आहेत, कविता ओंबळे, त्यांना 225 मतं मिळाले त्यांच्याच गावामध्ये. तर ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणे आहेत, त्यांना 623 मतदान मिळालेलं आहे. म्हणजे जर त्यांच्याच गावामध्ये जर 225 मतदान जर विरोधात जात असेल तर कुठंतरी त्यांना अंतर्गत विरोधसुद्धा जाणवत होता. त्याचबरोबर तुम्ही विचार बघितलं तर सदाशिव सपकाळांचा मोठ्या डामडौलामध्ये नवी मुंबईमध्ये प्रवेश करण्यात आला भाजपमध्ये. सदाशिव सपकाळ हे आंबेघर गणामध्ये त्यांचं गाव येतं, चोरांबे, आणि एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आत्तापर्यंत पाहिलं जात होतं. परंतु भाजपला त्यांच्या कोणत्याही प्रभावशील नेतृत्वाचा फायदा झाला नाही. सपकाळांच्या भाजप प्रवेशाचा कुठलाही काहीच फायदा झाला नाही. कारण बघा, केळघरमध्ये तुम्ही बघा, ओंबळेंना 430 मतदान आहे तर रांजणेंना 191 मतदान आहे. सावलीमध्ये त्यांनी पंचायत समितीची उमेदवारी दिली होती. म्हणजे आंबेघरतर्फ मेळागणाचा उमेदवार भाजपचा हा सर्वसमावेशक चेहरा म्हणून सरपंच विजय सपकाळांना दिला, की जे पत्रकारितेमध्ये पण काही वर्ष काम करत होते. असा चेहरा दिलेला असताना देखील सुद्धा आतिश कदमसारखा नौखा तरुण, आणि तो मुंबई स्थित आहे, तो जावळी तालुक्याशी रिलेटेड जरी असला तरी मुंबई स्थित आहे, फारसा प्रभाव नसलेला सामान्य कुटुंबातला एक युवक शिवसेनेने उभा केला. परंतु सावलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ओंबळेंना 306 मतदान आहे तर रांजणेंना 338 मतदान आहे. आणि सपकाळ जे तिथून पंचायत समिती गण लढवत आहेत ते 441 मतदान घेतात. पण आतिश कदम मात्र तिथं 204 मतदान घेतात. 204 हा आकडासुद्धा त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये कमी नाही आहे. अशा पद्धतीनं जर पुढं आपण बघितलं तर मामुर्डीमध्ये सुद्धा 274 ओंबळे मतदान घेतात, 262 रांजणे मतदान घेतात. केळघरमध्ये 430 ओंबळे मतदान घेतात तर 191 फक्त रांजणेंना मतदान मिळतं. म्हणजे केळघर हे बाजारपेठेचं मोठं गाव आहे, तिथला सेंटर गावाचा आहे, तो आजूबाजूच्या गावांना जोडणारं ते गाव आहे. अशा गावामधून रांजणेंच्या बाबतीमध्ये काय नेमकं चुकलं? रांजणेंनी आत्तापर्यंत विकासात्मक कामं भरपूर केली केळघरमध्ये, आसपासच्या गावांमध्ये, तरी देखील त्यांना 191 मतदान मिळतं. तर हे 191 मतदान जे मिळालं आहे आणि 430 मतदान जे कविता ओंबळेंना मिळाले, याच्या पाठीमागं पार्टी फॅमिली आहे आणि अंतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसलेला आहे. तसंच वरोशीमध्ये जर बघितलं तर वरोशीमध्ये आतिश कदमांचं गाव येतं. पंचायत समितीचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं ओंबळेंना 319 मतदान मिळतं आणि 175 फक्त रांजणेंना मतदान मिळतं. हा प्रभाव आंबेघर गावामधलं प्रभावशाली गाव आहे की ज्या वरोशीमधून शिवसेनेने उमेदवारी दिली, एकमुखी गाव त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. ती परिस्थिती मात्र आपल्याला सावलीमध्ये दिसली नाही, की जी भाजपची उमेदवारी होती तिथं ती दिसली नाही. केळंब्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कविता ओंबळेंचं गाव स्वतःचं येतं, की जिथं स्मारकाचा विषय आहे, बोंडारवाडी धरणाचा विषय आहे. ह्या दोन्ही विषयांच्या अनुषंगानं जर बघितलं तर भाजप सत्तेत आहे. शिवेंद्रसिंह राजे भोसले प्रयत्न करतायत, धरणाच्या अनुषंगानं करतायत, स्मारकाच्या अनुषंगानं प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. तरी देखील 554 मतदान कविता ओंबळे घेतात आणि अर्चना रांजणेंना केवळ 138 मतदान मिळतं. अशीच परिस्थिती पंचायत समितीतसुद्धा दिसते की 552 मतदान ते आतिश कदमांना ते गाव देतं. म्हणजे ओंबळे केडंब्यामध्ये प्रभावशाली पद्धतीनं त्यांनी गावकऱ्यांना एकत्रित एका विचारांमध्ये आणलं आणि त्यांनी त्यांची उमेदवारी सिद्ध करून दाखवली. तशी अर्चना रांजणेंच्या बाबतीमध्ये झालेलं दिसत नाही आहे आणि एकंदरीत अंतर्गत विरोध प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो आहे. आणि अंतर्गत विरोध हा रांजणेंपर्यंत कसा पोचला नाही असाही आम्हाला प्रश्न पडतो, की तो विरोध किमान जाणवायला हवा होता. कारण एकाएकी एखादी व्यक्ती मुंबईवरून येते आणि उमेदवारी घेते आणि लढते आणि आपण 24 तास इथं सेवा देतो लोकांना, तरी देखील आपल्याला विरोध आहे हे त्यांना दिसण्यास विलंब झाला. आणि तो विलंब कालच्या निकालामध्ये आपल्याला 180 मतांनी तो पराभव दिसला. तर आतिश कदम हे 722 मतांनी निवडून आले आणि सुनीता धुंदळे ज्या सामान्य कुटुंबातल्या कुसुंबी गणामध्ये. आता आतिश कदमांच्या बाबत एक दुरुस्ती अशी आहे की आतिश कदम हे मूळचे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे, बरोबर, परंतु तिथं धनुष्यबाणावर त्यांनी निवडणूक तिथं लढवली.
म्हणजे थोडक्यात या गटामध्ये पूर्णपणे सेनेचं वातावरण होतं असं आपल्याला स्पष्ट होतंय. आतिश कदम राष्ट्रवादीचेच आहेत, परंतु शिवसेनेला मतदारसंघ सोडल्यामुळं त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी घेतली. धनुष्यबाणावर ते लढले. सर्वसामान्य कुटुंबातले आतिश कदम आहेत. तिन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. सुनीता धुंदळे सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत, करंडीमधल्या, की ज्यांचे पती हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, विलास धुंदळे. तुम्हाला जर आठवत असेल तर केळघरच्या सभेमध्ये बांधकाम मंत्र्यांनी एक वाक्य वापरलं होतं की आपण यांचे ऊस न्यायचे, आपण यांना उपयोगी पडायचं, मात्र हे उमेदवारी विरोधी पक्षातून घेणार. ते हे विलास धुंदळे, त्यांच्या पत्नी सुनीता धुंदळे. आणि सुनीता धुंदळेंच्या सुद्धा सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा सुनीता धुंदळे आज बघताय तुम्ही की 482 मतांनी विजय होतात. आता तुम्ही त्यांच्या गाण्यामध्ये जर गेलो आपण, तर त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला जर पाहायचं झालं तर शिवसेनेची मोठ तिथं फारशी मजबूत नाही आहे. कुसुंबी गाण्यामधलं राजकीय वातावरण हे पूर्णपणे भाजपलाच प्रतिसाद देणारं होतं, भाजपला पॉझिटिव्ह होतं. तरी देखील तिथं बघा, करंजे गाव मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे. कुसुंबी गणातलं कोणीही शिवसेनेचा कार्यकर्ता तिथं नाही आहे. तरी देखील पुष्पा चिकणे 276 मतदान घेतात आणि सुनीता धुंदळे 368 मतदान घेतात. तेच मतदान तुम्ही जर बघितलं तर कविता ओंबळेंना 380 होतं आणि रांजणे मॅडमला 271 मतदान होतं. म्हणजे करंजे घ्या, तुम्ही मोहाड घ्या, मोहाडमध्ये 151 शिवसेनेला मतदान आहे, तर 309 शिवसेनेला मतदान आहे, तर भाजपला 151 मतदान आहे. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर कुसुंबीमध्ये गेला तर कुसुंबीमधून पुष्पा चिकणे भाजपच्या उमेदवार लढत होत्या, की जे कुसुंबी मोठं सर्वाधिक लोकसंख्येचं गाव आहे कुसुंबी गणातलं. मात्र कुसुंबी गणामध्ये सुद्धा पुष्पा चिकणे 376 मतदान घेतात, तर सुनीता धुंदळेंना सुद्धा तिथं 253 मतदान मिळतं. 2 बूथमध्ये सुनीता धुंदळे जवळपास 350 मतदान घेतात. याचा अर्थ की अंतर्गत विरोध हा भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात होता आणि शिवसेनेला हा विरोध ओळखता आला. तो त्या वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी तो विरोध लोकांपर्यंत समोर नेला, त्यांचे विषय समोर नेले आणि त्या विषयातून त्यांनी मतदान मिळवलं. त्यामुळं आपल्याला आता हे सामान्य चेहरे दिसत आहेत. तुम्ही जर आणखी बघितलं तर मालचौंडी गाव, जिथून अंकुश कदम येतात, म्हणजे एरवी भाजपचे नेते अंकुश कदमांना ललकारताना सांगायचे की मालचौंडीमध्ये यांचं अस्तित्व काहीच नाही आहे, मालचौंडीला सुद्धा विकास निधी आम्ही देतो, म्हणजे भाजप देतं. तर मालचौंडीनं सुद्धा बघा एकमुखी गाव बसलं आणि पुष्पा चिकणेंना 91 मतदान मिळतं, तर 429 मतदान सुनीता धुंदळेंना मिळतं. म्हणजे करंडीचे शेजारी मालचौंडी गाव येतं, 429 मतदान घेतात. तेच मतदान कविता ओंबळेंना 413 पडतं. असं नाही आहे क्रॉस वोटिंग कोणत्याही प्रकारचं त्या गाण्यामध्ये झालेलं दिसत नाही आहे. आणि हा सगळा जो परिपाक बघितला तुम्ही तर निझरेमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. पुष्पा चिकणे 139 मतदान घेतात आणि जर धुंदळे बघितलं तर 320 मतदान घेतात. म्हणजे दक्षिण पट्टा जो राजकीयदृष्ट्या हा संवेदनशील नाही आहे, शांत विभाग म्हणून तो ओळखला जातो. तर त्या भागामध्ये सुद्धा अंकुश कदमांनी प्रत्येक गावात, प्रत्येक कार्यकर्त्याशी, प्रत्येक मतदाराशी जी नाळ जोडली, ती नाळ कुठंतरी त्यांना आता यशाकडे घेऊन गेली. आणि सुनीता धुंदळेंकडे न बघता, एक सामान्य चेहरा न बघता, अंकुश कदम हा चेहरा समोर ठेवून, लोकांनी समोर ठेवून त्यांच्या नेतृत्वाला कुठंतरी बळ दिल्याचं इथं दिसून येतं आहे. मला तो गट जो आहे पहिल्यापासून शिवसेनेवर त्या गटातलं प्रेम आहेच. दुसरी गोष्ट, उपमुख्यमंत्री त्यांना जवळचे वाटले की आपल्या गावाशेजारचे, आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वास दिला की तुमची ही कामं मी करू शकतो. तो आपलेपणा त्यातमध्ये निर्माण झाला. काही पाहुण्यांचे संबंध तर त्यांचे असूच शकतील, बांबोली तो परिसर सगळा पाहिला, किंवा त्या बोट क्लबच्या बाबतीतले सुद्धा काही प्रश्न त्या बांबोली कासच्या परिसरातल्या लोकांचे आहेत. ते प्रश्न पण उपमुख्यमंत्री सोडवतील असाही त्या लोकांचा एक विश्वास असेल. डॅमच्या रस्त्याचं काम आहे किंवा ते ब्रिजची वगैरे एवढी मोठी कामं सुरू आहेत, तर त्या बाबतीत सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी तो लोकांना विश्वास दिला की हे मी करतोय आणि माझ्या माध्यमातून होतोय. तर लोकांना तो विश्वास पटवून देण्यात उपमुख्यमंत्र्यांची ती सभा फार फायदेशीर त्यांच्या दृष्टीनं झाली की ही कामं उपमुख्यमंत्री आपली मार्गी लावू शकतील. कारण बोंडारवाडी धरणाचा जो प्रश्न आहे तो काय आजचा नाही, बरोबर 20-25 वर्षापासूनचं ते रेंगाळलेलं काम आहे आणि त्याकडे फारसं अजूनही गांभीर्यानं कोणी पाहिलं नाही. आता जरी बाबांच्या माध्यमातून थोड्याफार मिटिंग वगैरे झाली तरी ते तेवढ्या प्रगतीपथावर काम केलं नाही आणि ते तेवढं नेटानं पुढं न्यायसाठी ते उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वास दिला की हे मी करेन. त्या विश्वासाचाही त्या ठिकाणी फरक झाला. म्हणजे कोणीतरी आपल्याला गॉडफादर आहे. शिवसेनेकडे गेलो तरी आपलं काही बिघडणार नाही. म्हणजे भाजपच्या देवेंद्र फडणवीसपेक्षा सुद्धा त्यांना तो उपमुख्यमंत्री आपल्याला स्ट्रॉंग आणि जवळचा वाटतो.
थोडक्यात त्यांनी भाजपला पर्याय या ठिकाणी शोधायचा प्रयत्न केला. पर्याय शोधला. दुसरा एक मुद्दा असा आहे की हुतात्मा उंबळींचं स्मारक हा सुद्धा या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा विषय ठरला की त्यांनी जोशी साहेब म्हटल्याप्रमाणे बामनोलीकडच्या लोकांचा जर कल बघितला ना तर तो भाजपला जास्त कल दिसतो. म्हणजे तुम्ही मतदानाची आकडेवारी जर बघितली तर आपटीमध्ये पुष्पा चिकणे 77 मतदान घेतात. त्याचबरोबर तुम्ही कसबे बामनोलीमध्ये बघितलं तर 158 पुष्पा चिकणे घेतात, तर 55 धुंदळे घेतात, 156 रांजणे घेतात, तर कविता उंबळेंना फक्त 54 मतदान मिळतं. एकंदरीत कुसुंबी गाणामध्ये जर बघितलं तुम्ही तर आंबेगर गाणामधलं जे लीड आहे ते भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त आहे. आणि कुसुंबी गाणामध्ये मतदान प्रक्रिया मोजणी सुरू झाल्यानंतर बघितलं तर तुम्ही रांजणेंनी कुसुंबी गाणामध्ये जास्त लीड तोडलं आहे. त्याच्यामुळं कुसुंबी गणानं सर्वस्वी ज्ञानदेव रांजणेंचं नेतृत्व एक्सेप्ट केलं होतं, त्यांना मतदान दिलं होतं. मात्र आंबेघर गाणामध्येच ते बॅकफुटवर गेले. त्याच्यामुळं 180 हा निसटता त्यांचा विजय झाला. आणि या काळात म्हणजे लोकांच्या बाबतीतली नाराजी जर पाहिली तर आम्ही सांगू तेच बाबा ऐकतात, आम्ही सांगू तेच करतो, असा काही कार्यकर्त्यांचा भ्रम झाला होता. आणि सामान्य माणसाला जे बाबांच्यापर्यंत पोहोचून देणं आणि तेच कार्यकर्त्यांचं वर्तुळ फक्त कार्यकर्त्यांनी बरोबर ह्या निवडणुकीमध्ये रोष व्यक्त बरोबर. केला याच्यावर. आणि काही कार्यकर्त्यांचं आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वक्तव्य सुद्धा या काळातली या निवडणुकीला पराभवाला सामोरं जाण्यास भाग पडला असंही वाटतंय. तुम्ही कुसुंबीचा दुसरा एक अँगल बघितला तर तो असाही दिसतो की मेढा नगरपंचायतीमध्ये विरोधात नगरसेवक निवडून आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या जिल्हा बँकेतल्या. तर त्या जिल्हा बँकेतल्या बदल्या हा एक मोठा अजेंडा तिथं दिसतो. त्याच्यामुळं शिवेंद्रसिंह महाराजांनी केळघरच्या सभेमध्ये स्वतःहून सांगितलं की केळघरमधून मी एवढे युवक बँकेमध्ये घेतलेत. हा सगळा प्रभाव असताना देखील केळघरमधून मतदान निगेटिव्ह जातं. मग ह्याला काय अंतर्गत विरोध किती असेल मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे ज्यांना बँकेमध्ये लावलं आहे ती लोकंसुद्धा शिवसेनेच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या जल्लोषामध्ये काल सहभागी झालेली दिसतात. त्याच्यामुळं हा एकंदरीतच जनतेनी आणि मायक्रो प्लॅनिंग शिवसेनेचं या सर्वांचं कुठंतरी समीकरण जुळलं आणि त्या समीकरणामधनं पूर्ण गट हा शिवसेनेनं ताब्यात घेतलेला. भाजपच्या नेत्याच्या लक्षातच आलं की रांजणेंनी कॉन्फिडन्स दिला की मी ओके म्हणजे काठावरती गेली सीट म्हणजे कॉन्फिडन्स होता की सीट येणार. जेवढं मसवे गटामध्ये शिवेंद्र बाबांनी लक्ष दिलं तेवढं लक्ष तिकडं गेलेलं नाही. थोडक्यात काय झालं की मसवे गटातला अंडरकरंट हा उघडपणे दिसत होता, परंतु त्याचा इफेक्ट कुसुंबी गटामध्ये जाणवला आणि उघडपणे जाणवला. त्यानंतर ज्या मसवे गटामध्ये सर्वाधिक विरोध होता भाजपला, विशेषतः मानकुमरे भाऊंना, त्या ठिकाणी मात्र मानकुमरे भाऊ अतिशय सुरक्षितपणे बाहेर पडले. परंतु इथली मसवे गटातली एक जागा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसला गेलेली आहे आणि दुसरी जागा राखण्यात मात्र भाजप यशस्वी झालेलं आहे. म्हसवे गटाचा विचार केला तर म्हसवे गटामध्ये अंतर्गत विरोध होता वसंतराव मानकुमरेंना हे दिसत होतं. परंतु वसंतराव मानकुमरे स्वतःची जिल्हा परिषदेची उमेदवारी विजयापर्यंत नेतील हाही तितकाच आत्मविश्वास कार्यकर्त्यांना होता, सर्वांनाच होता. तर म्हसवे गणामधली जी सीट आहे राष्ट्रवादीची शिल्पा शिंदे हुमगावमधील, हुमगावच्या आजूबाजूच्या गावांमधून त्यांना प्रतिसाद होता मोठा, पाठिंबा मोठा होता आणि त्या विजयी होतील असं सर्वच पत्रकारांसुद्धा पूर्णपणे एक निष्कर्ष होता. परंतु ते लीड 400 ते 600पर्यंत जाईल, परंतु ते 198वर आलं. ही मतदान परत त्या भाजपनं जी रणनीती आखली म्हणजेच मंडलाध्यक्ष संदीप परामणे असतील, दत्ता भालेकरे असतील, ह्या सर्व मंडळींनी शेवटच्या दिवशी परत प्लॅनिंग करून ह्या जे काही मतदान क्रॉस होणार आहे किंवा विरोधात जाणार आहे ते थोपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं शिल्पा शिंदेंचा निसटता विजयच तसा दिसतो. कारण मसवे गणामध्ये पूर्णपणे शशिकांत शिंदेसहित सर्व कुटुंब शिल्पा शिंदेंच्या विजयासाठी उतरलं होतं. मसवे गणामध्ये आता आपण दोन्ही सांगता सभा तिथं अटेंड केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये एक असं ऑब्झर्वेशन आपल्याला जाणवलं की पहिल्यांदा जेव्हा शशिकांत शिंदे साहेबांची सभा झाली मसवे गणामध्ये, त्यावेळेला जे मतदार होते ते 1999 ते 2004 या दरम्यान जे शिंदे साहेबांबरोबर असणारे मतदार त्यावेळेला दिसले. की बऱ्याचदा काय व्हायचं की मतदार इकडे एक सभेला असायचे तेच दुसऱ्या सभेला दुसऱ्या पक्षाचे असायचे. परंतु तो एक ऑब्झर्वेशन आपलं चांगलं झालं. मसवे गटामध्ये जर पाहिलं तर भाजपच्या उमेदवारी ह्या खूप आधी डिक्लेअर झाल्या होत्या, फायनल झाल्या होत्या आणि ते प्रचारालाही लागलेले होते. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विरोधकांची उमेदवारी ऐन वेळी जाहीर झाली. संदीप पवार काय त्या रेसमध्ये नव्हता, पण आयत्या वेळेला त्याच्याकडे आली जबाबदारी. 10 दिवसांमध्ये त्यांना एवढी मतं म्हणजे ती स्वतःची नसावीत हे मानकुमरे भाऊंना विरोध म्हणून सगळी पडलेली मतं आहेत. संदीप पवारांचा स्वतःचा असा गट तिथं फार मोठा कार्यरत नाहीये. फक्त काय झालं की संदीप पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस, उभाटा, शिवसेना
आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांची फार मोठी ताकद मिळाली. मात्र शेवटच्या 2 दिवसात कुठेतरी त्यांची यंत्रणा थोडीशी ढेपाळल्यात वाटली. कॉन्फिडन्समध्ये गेले ते. संदीप पवारला कॉन्फिडन्स वाटला, एवढं सगळे म्हणल्यानंतर आपण येतोय. शेवटच्या 2 दिवसात ते ढेपाळले आणि भाऊंनी बरोबर 2 दिवसात शेवटच्या व्यवस्थित प्लॅनिंग लावलं बाजी मारली. आणि विठ्ठल गोळ्यांनी ज्या प्रमाणात मध्ये त्यांचा गण राखायला पाहिजे होता ते सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले. मी याव केलं त्याव केलं त्या केलं. विठ्ठल गोळेंची अडचण मोठी अशी आहे की विठ्ठल गोळे प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना सुद्धा ठणकावून सांगत होते की मी 1999 पासून शशिकांत शिंदेंच्या निवडणुकींची रणनीती किंवा प्रचाराची धुरा सांभाळत आलेलो आहे, त्यामुळे मला प्रचार आणि लोकांच्या समोर कसं जायचं हा पूर्ण अभ्यास आहे. परंतु तेच त्यांच्या गाण्यामध्ये पराभूत झाले आणि एकंदरीत जे दुसऱ्यांच्या विजयासाठी प्रचार यंत्रणा राबवत होते ते स्वतः मात्र कमकुवत पडले. आणि तिथं गोरख महाडिकसारखा सर्वसामान्य कुटुंबातला की जो डोंगर माथ्यावर घोटेकर म्हणून त्यांचं गाव येतं, अशा व्यक्तीनं विठ्ठल गोळेंसारख्या मातब्बराला आज पराभूत केलं. विठ्ठल गोळेंची एकीकडची राजकीय कामाची पद्धत आणि प्रत्यक्षात त्यांना तिथं मतदारांनी दिलेला अनुभव हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर दिसतो आहे. आणि त्याच्यामुळं विठ्ठल गोळे अगदी खर्शी बारामोरे त्यांच्या गावच्या आसपासच्या गावांमध्ये सुद्धा कुठंतरी मतदानामध्ये कमकुवत पडलेले आहेत आणि त्यांना तिथूनसुद्धा मतदानाचं लीड घेता आलं नाही. आणि मग महूच्या वरील भाग जो असेल तिथं नितीन गावडेंसारखा एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता की ज्याच्यावर त्या वरील 6 ते 7 गावांची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली होती, त्यामुळे त्यांनी एकसंघपणे काम केलं. ह्या सर्व एकसंघतेचा फायदा गोरख महाडिकांना झाला. गोरख महाडिकसुद्धा कुठं कमी पडले नाहीत. गोरख महाडिकांनी डोंगरावरील सर्व गावांमध्ये एकजूट केली आणि एकजुटीतून त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. स्वतःचं उमेदवारी मिळालेली आहे, प्रतिनिधी मिळालेले आहे, आपल्याला अशी संधी मिळणार नाही अशी भावनिक आवाहन केल्यामुळं तिथल्या लोकांनी सुद्धा मतदान केल्यामुळं घोटेकर आणि ह्या गोरख महाडिक ह्या सर्व चेहऱ्यामुळं वसंतराव मानकुमरेंना म्हसवे गानामध्ये जे लीड मिळालं नाही ते खर्शी बारामोरे गानामध्ये लीड मिळालं. आणि घरशी बारामोरे गानाचं लीड हे एकत्रितपणे भाजपनं सांघिक प्रयत्न केल्यामुळं त्या प्रयत्नाचा त्यांना कुठंतरी फायदा झाला आणि ते त्यांची अगदी आपण जर बघितलं तर 2227 मतांनी त्यांनी विजय मिळवला आणि महाडिकांनी 866 मतांनी विजय मिळवला. तर शिल्पा शिंदे मात्र 195 मतांनी विजय होतात. म्हणजे कुठंतरी क्रॉस वोटिंग झालेलं आहे आणि क्रॉस वोटिंगच्या फटक्यामध्ये भाजपची म्हसवे गानाची सीट धोक्यात आली. नाही, याच्यामध्ये शिल्पा शिंदेची उमेदवारी जसं तुम्ही म्हणाल की शेवटच्या 10 दिवसातच त्यांची उमेदवारी जाहीर झाली. परंतु त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजकारणाचा कुठलाही अनुभव नव्हता त्यांना. राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांचं पहिल्या दिवशीचं जर भाषण आपण ऐकलं आणि तेच भाषण आपण सांगता सभेमध्ये ऐकलं तर गेल्या त्या मागच्या 10 दिवसामध्ये त्यांनी भरपूर काही स्वतःमध्ये बदल केले आणि एक आत्मविश्वासपूर्वक अशा त्या निवडणुकीला सामोरे गेल्या. म्हसवे गणामध्ये पण तीच परिस्थिती झाली. एक समाधान पोपळे हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले. बरोबर. एवढा प्रचार केला, एवढं लोकांच्यापर्यंत पोहोचले म्हणजे सीट येणार आणि शेवटच्या 2 दिवसात ते कमी पडले. शिंदे साहेबांनी बरोबर त्यांची यंत्रणा राबवून लोकांना बरोबर आपलंसं केलं. नाही, याच्यामध्ये समाधान पोपळेंसाठी सुद्धा भाजपची वेगळी यंत्रणा राबत होती. आपण बघितलं शेवटच्या 2 दिवसात जर बघितलं तर संदीप परामणे असतील किंवा इतर जे त्यांचे भाजपचे पदाधिकारी आहेत हे कुठेही प्रचार सभेमध्ये त्या रॅलीमध्ये नव्हते. ते त्यांची पॅरल यंत्रणा समाधान पोपळेंसाठी राबवत होते. मात्र सांगता सभेमध्ये काही वक्तव्य जी झाली त्यामुळं त्याचा फटका समाधान पोपळेंना बसला. आता इथं आवर्जून सांगावंसं असं वाटतंय की स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, आर पाटील असतील किंवा अगदी अजितदादा असतील, यांनाही इतक्या मोठ्या नेत्यांनाही आपल्या वक्तव्याचा फार मोठा मनस्ताप नंतरच्या काळात सहन करावा लागला. त्या मानानं समाधान पोपळेंनी काही वक्तव्य जी केली त्याचा फटका निश्चितच त्यांना शेवटच्या दिवशी बसला असं एकूण या म्हसवे गाण्याबद्दल सांगावं असं वाटतं. बरोबर. पण एकंदरीत मतातलं विजयाचं जर अंतर पाहिलं तर या गटाला भविष्यात सावध राहावं लागेल भाजपवाल्यांना, एवढं नक्की इशारा लोकांनी दिलेला आहे, तुम्ही काटावर. त्यानंतर जो कुडाळ गट झाला तो पूर्णपणे एकतर्फी झाला. कुडाळ गटामध्ये मोठी काहीतरी फाईट होईल किंवा सुरुवातीला असं वाटत होतं की गाण्यातल्या सीटा या अडचणीत आहेत आणि तिथं काहीतरी बदल होतील असं वाटत होतं, परंतु तिथं तसं काही झालं नाही. पूर्णपणे एकतर्फीच कुडाळ गटाची निवडणूक झाली. बरोबर आहे. मुळात मध्ये कुडाळ गटाच्या सुद्धा उमेदवारी लास्ट मुमेंटला जाहीर झाल्या. कुडाळ गटाचा लवकर निर्णय होत नव्हता, गिरींना विरोध होत होता. गिरी अगोदर राष्ट्रवादीचं काम करत होते लोकसभेला, आता ते इकडं आलेत म्हणून त्यांना विरोध होत होता. परंतु भाजप पुढं पर्यायच दुसरा नव्हता. गिरींना नाही घ्यावं, गिरी जर राष्ट्रवादीतून लढले तर पूर्ण
गट जाऊ शकतो, कारण गिरींची व्यक्तिगत बांधणी चांगली होती आणि सुहास गिरींच्या पेक्षा सुद्धा जयश्रीताई गिरींच्या बाबतीत जन्मत चांगलं होतं, कारण त्यांनी कधी कुणावर टीका टिप्पणी केली नाही, काय नाही. फक्त प्रत्येकाला वैयक्तिक अप्रोच जयश्री गिरींचा होता आणि ते प्रेम लोकांच्या मनात होतं आणि ते पक्ष वगैरे काही न बघता लोकांनी व्यक्ती म्हणून मतदान केलं असतं त्यांना. आणि ह्याची जाणीव बाबांना असल्यामुळं बाबांनी मध्य काढला की कुडाळमध्ये झेडपीची जर उमेदवारी दिली तर ही बाकीची गावं आगेच जाऊ शकतील आणि कुडाळच्या मतावरती सीट येणार नाही गटाची. बरोबर. आणि म्हणून मध्य साधला, गिरींना उमेदवारी दिली. गिरींच्या उमेदवारीचा फायदा सायगाव गणातमध्ये पण झाला आणि कुडाळ गणातमध्ये पण झाला. इकडे सौरभ शिंदे सुरुवातीच्या काळात अडचणीत वाटत होते, त्यांच्या विरोधात कुडाळची नाराजी होती की ह्यांच्यामुळं झेडपीचं तिकीट मिळालं नाही आणि एवढा मोठा ओबीसी समाज असून सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी गेली, अशी इच्छुकांच्यामध्ये तीव्र नाराजी होती. परंतु ते सगळे नाराज होते ते भाजपमधले होते. सुरुवातीला शेवटचे पहिले 4 दिवस ती नाराजी खूप होती, परंतु महाराज साहेबांच्याकडून किंवा हे विरोधात सौरभला असणारे गिरींच्या जवळचे होते, म्हणजे गिरींच्या ऐकण्यातले होते. त्यामुळं सुहास गिरींनी आणि बाबाराजांनी ह्या लोकांची समजूत काढून जे काही विरोधात चालले होते त्यांना बरोबर परत मूळ प्रवाहात आणलं. आणि अगदी राजू काकांना सुद्धा निवडणुकीला उभं करण्यासाठी जे काही लोक पुढे होते त्यांना सुद्धा बरोबर मॅनेज करण्यात महाराज साहेबांना आणि सौरभला यश आलं. नक्कीच गेल्या 15 वर्षापासून हा गट दीपक पवारांनी आपला बालेकिल्ला म्हणून सांभाळला होता, परंतु यावेळी सुद्धा कुठंतरी नगाफटका होईल आणि एखादा गण तरी या दीपक पवारांच्या पुढे जाईल असं वाटत होतं, परंतु तसं काही झालं नाही. आणि 15 वर्षानंतर पुन्हा एकदा संपूर्ण गट 2 गणांसह भाजपला या ठिकाणी मिळालेला आहे. उमेदवारांची योग्य निवड एवढंच कुडाळ गटाचंच पूर्ण यश आहे. हे पहिल्यापासून असुरक्षित वाटणारा कुडाळ गट भाजपला सुरक्षित झाला आणि सुरक्षितपणे तिन्ही उमेदवार त्यांचे मताधिक्यानं निवडून आले. म्हणजे 2 गणातले उमेदवार 2000पेक्षा जास्त मताधिक्याने आले. म्हणजे एकीकडे सायगाव गणामधलं राजकीय समीकरण असं दिसत होतं की साक्षी देशमुख बिबवीतल्या ज्या उमेदवार आहेत त्या मतदान घेतील तिकडचं, परंतु त्यांनी त्या परिसरामध्ये सुद्धा त्यांचा मतदानावर त्यांचा प्रभाव दिसत नाही. एकंदरीतच दीपक पवारांची राजकीय गणितं चुकीची ठरली, कारण ते ज्यावेळेस स्वतः निवडणूक लढतात त्यावेळेस ते पूर्ण पायाला भिंगरी बांधून प्रचार करतात, परंतु आता कार्यकर्त्यांच्यावर निवडणूक गेल्यामुळे त्यांनी तेवढीशी ताकद लावलेली नव्हती. आणि दुसरीकडून राष्ट्रवादीनं सुद्धा त्यांना कोणतीही रसद दिली नाही किंवा राष्ट्रवादीनं कोणतीही ताकद त्यांना पुरवली नसल्यामुळं पूर्णपणे दीपक पवार एकाकी पडले आणि दीपक पवारांना साक्षी देशमुखला सुद्धा निवडून आणता आलं नाही. म्हणजे साक्षी देशमुख एकीकडं त्या भागातून मतदान घेतील असं दिसत असताना चारुशिला पवारांनी आणेवाडीपासून मोरघरपर्यंत अधिक मताधिक्य घेतलं. एव्हाना दीपक पवारांच्या दरेखुर्द गावामध्ये साक्षी देशमुख 119 मतदान घेतात तर चारुशिला पवार 124 मतदान घेतात. म्हणजे हा जो मतदानाचा तुम्ही जर बघितलं तर भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते हे एकसंघपणे प्रत्येक मतदारांपर्यंत, गावातल्या ग्रामस्थांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचले असल्यामुळं दीपक पवारांना स्वतःच्या गावातसुद्धा मतदान अधिकचं मिळवता आलं नाही स्वतःच्या उमेदवाराला. त्यामुळे एकंदरीत भाजपचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे, त्याचबरोबर सौरभ शिंदे प्रतापगड कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांचे सायगाव भागामध्ये 2 ते 3 संचालक आहेत कारखान्याचे. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे प्रचार यंत्रणा ही स्वतःच्या हातात ठेवली होती, सायगाव गणाची देखील आणि कुडाळ गणाची देखील. त्यामुळे एकंदरीत ह्या उमेदवारांचे यश हे आहे पूर्णपणे कार्यकर्ते आणि भाजपनी राबवलेलं तिथं विकास कामं असतील या अनुषंगाने तिथं त्यांना यश मिळालेलं आहे. नक्कीच जावळीतला निकाल जर पाहिला आपण तर 2 गट हे भाजपला मिळालेले आहेत आणि 1 गट आणि 2 गण कुसुंबीतले 2 गण हे शिवसेनेकडे गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मसवे गणातील 1 जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे. म्हणजे पंचायत समितीचं जर बलाबल पाहिलं तर 3-3 असं बलाबल झालेलं आहे. पुन्हा एकदा सभापती पदामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा होणार आहे. पंचायत समितीचं जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत पंचायत समितीवर एकतर्फी सत्ता यायची. म्हणजे अपवादात्मक सुहासगिरी अपक्ष लढले, परंतु ते शिवेंद्र महाराजांनाच परत जाऊन मिळालेले. पण त्यांच्यानंतर एकही पंचायत समितीचा गण हा पक्षाच्या हातून निसटला नव्हता. परंतु आत्ता विठ्ठल गोळे आले असते तर कदाचित पंचायत समितीची सत्ता गेली असती, परंतु तरी देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीनं 3 सदस्य आणल्यामुळं समसमान बालाबलामध्ये आता सभापतीपद मिळवायचं असेल भाजपला तर कुठंतरी
या सदस्यांना विश्वासात घेऊन सत्तेची समीकरणं बदलावी लागतील किंवा सत्तेच्या समीकरणामध्ये भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीला बरोबर घ्यावं लागेल. आणि म्हणून त्यांना सत्तेच्या खुर्चीवर जायचं असेल तर शिवसेना तितकीच जवळ ठेवावी लागणार, तितकीच राष्ट्रवादी जवळ ठेवावी लागणार. आणि समान बलाबलामुळे आता भाजपचं कुठंतरी सत्ता केंद्र ह्या पंचायत समितीतलं जावळीच्या हल्लेलं आहे. या निवडणुकीने एक झाले की सगळ्यांचे पाय जमिनीवरती आले आणि सगळं मलाच पाहिजे असं म्हणाल तर जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, हे सुद्धा या निवडणुकीने दाखवून दे. नक्कीच या निवडणुकीमध्ये जावळीने 2 गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत की एकतर जावळीला कुणी गृहीत धरू नका ही एक गोष्ट दाखवून दिलेली आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पक्ष नेतृत्वाला विशेषतः भाजपला या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची फार गरज आहे या निकालाच्या माध्यमातून. धन्यवाद.